प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा आम्ही अभ्यास करत आहोत आणि माझ्या प्यानो 5व्या अध्यायानंतर मंडळीचा उल्लेख प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये नाहीये. 6 अध्यायापासून 19 अध्यायापर्यंत महासंकटाचा काळ या भूतलावर असणार आहे आणि मंडळी पवित्र आत्मा या भूतलावरून काढून घेतला जाईल आणि मंडळी अंतराळामध्ये प्रभू बरोबर राहील. आणि त्या ठिकाणी माझ्याकडून 2 घटना घडणार आहेत, महत्वाच्या 2 घटना अंतराळामध्ये आम्ही असताना विश्वासणाऱ्यांच्या बाबतीमध्ये. पहिली घटना त्या ठिकाणी एक मोठं न्यायासन असणार आणि ज्यावेळेस आपण प्रभू च्या न्यायासनावर उभे राहणार, आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्याला प्रभूला द्यावा लागणार आणि त्याप्रमाणे प्रभू आम्हाला बक्षीस देणार आहे, त्याप्रमाणे प्रभू आम्हाला मुकुट देणार आहे. आणि असे 5 प्रकारचे मुकुट नवीन करारामध्ये सांगितलेले आहेत की प्रभू आपल्या मंडळीला देणार आहेत. आणि त्या मुकुटाविषयी आम्ही पाहिलं ते 5 प्रकारचे मुकुट कोणते आहेत. तर आम्ही पाहिलं माझ्या प्यानो की जीवनाचा मुकुट, जे लोक येशू ख्रिस्तासाठी मरण पावले, ज्यांनी रक्त साक्ष झाले त्यांना हा जीवनाचा मुकुट मिळणार आहे. प्रगटीकरण 2:10 आणि याकोबाचं पत्र 1:12 जे परीक्षेमध्ये टिकले ते धन्य, कारण त्यांना प्रभू जीवनाचा मुकुट देणार आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरा मुकुट आम्ही बघितला तो नीतिमत्वाचा मुकुट. 2 तिमोथी 4 अध्याय 8 वचन. प्रभू येशूचं येणं ज्यांना ज्यांना प्रिय वाटलं आणि त्या दृष्टिकोनातून जे स्वतःला नीतीचं जीवन जगून प्रभूची वाट पाहतात त्यांना हा नीतिमत्वाचा मुकुट मिळणार आहे माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर अविनाशी मुकुट आम्ही पाहिला की आम्ही या शर्यतीमध्ये आहोत, ख्रिस्ती जीवन शर्यत आहे आणि आम्हाला या शर्यतीमध्ये माझ्या प्यानो भाग घेतल्यानंतर आम्हाला प्रभू परमेश्वर ते अविनाशी मुकुट देणार आहे. 1 कोरिंथ 9:25-27 मध्ये आम्ही पाहिलं. त्यानंतर आता आम्ही बघणार आहोत की क्राउन ऑफ रिजॉयसिंग म्हणजे आनंदाचा, अभिमानाचा मुकुट. आणि याचा उल्लेख आहे फिलिपिकरास पत्र त्याचा 4 अध्याय 1 वचन, थिस्सलुनीकरास पत्र 1 पत्र 2 अध्याय आणि 19 वचन. आम्ही कोणीतरी वाचूया ते पियानो, कोणीतरी काढा लवकर आम्ही वाचायचं आहे. फिलिपिकरास पत्र 4 अध्याय 1 वचन. म्हणून प्रियजन हो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसे स्थिर राहा. प्रेज द लॉर्ड. प्रभूमध्ये स्थिर राहा. या ठिकाणी सांगितलं आहे की तुम्हाकडे माझे लक्ष लागून राहिले आहे, की तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात. ते बघा या ठिकाणं पाऊल त्यांना लिहित आहे. पावलानं हे आत्मे जिंकून देवाच्या राज्यात आणलेले आहेत आणि तो म्हणतो की तुम्ही माझा मुकुट आहात, माझा आनंद आहात. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर 1 थिस्सलुनीकरास पत्र 2 अध्याय, थिस्सलुनीकरास 1 पत्र त्याचा 2 अध्याय 19 वचन. कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात. आता या ठिकाणी पुन्हा अभिमानाचा मुकुट तुम्ही असं अनुभवून येथील विश्वासाने सांगत आहे. तर हा 4थ्या प्रकारचा जो मुकुट आहे ना, हा जे प्रभू करता आत्मे जिंकून देवाच्या राज्यात आणतील त्या लोकांना देण्यात येणार आहे. आणि माझ्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, नीतिसूत्राचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि त्या 3ऱ्या वचनामध्ये जो ज्ञानी असतो तो जीवास वश करतो किंवा आत्मे जिंकतो. ज्ञानी मनुष्य आत्मे जिंकणारा मनुष्य आहे आणि माझ्याकडे त्या व्यक्तींना हा मुकुट मिळणार आहे. त्यानंतर दानिएलचं पुस्तक याचा 12वा अध्याय 3ऱ्या वचनामध्ये लिहिलं आहे, जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक
युगानुयुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. युगानुयुग ताऱ्याप्रमाणे ते चमकणार माझ्याकडे, नाही का? आणि बघा, देवाच्याकडं आत्मीय अन्न हा एक मोठा आशीर्वाद आहे. आणि या भूतलावर जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताकडे आत्मे आणतात, त्यांना देवाच्या राज्यात आणतात, देवाच्या मंडळीत आणतात, त्यांना हा अभिमानाचा आणि आनंदाचा मुकुट जो आहे तो प्रभू देणार आहे. माझ्या प्रियानो, आता आत्मिक जिंकण्यासाठी आत्मिक जिंकण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची गरज आहे? फक्त एक महत्वाची गोष्ट लक्षात असली पाहिजे, ती म्हणजे अशी की आम्ही तारण पावलेले आहोत याची खात्री आम्हाला असली पाहिजे. तारण काय आहे हे आम्हाला पक्क समजलं पाहिजे. म्हणजे मग आम्ही इतरांना तारणाची सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या राज्यामध्ये आणू शकतो. तारणाचा अभ्यास आमचाच असला पाहिजे. नाही तर पुष्कळ लोक जातात, अनेकांवर हात ठेवून प्रार्थना करतात, त्या लोकांना आरोग्य मिळतं, संपलं, त्यांचं काम संपलं. पण तसं नाहीये. ते आत्म्याला तुम्ही त्या ठिकाणी आरोग्य दिलं, पण ते आत्मे तसेच नरकात जातील. तुम्हाला मुकुट केव्हा मिळेल? तुम्ही लोकांना आजारातून मुक्त केलं म्हणून तुम्हाला मुकुट नाही मिळणार. तुम्ही लोकांना मदत केली, अन्नदान केलं, तुम्ही लोकांसाठी काहीतरी केलं म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी प्रभू परमेश्वर, पण तो आत्मा देवाच्या राज्यात जर तुम्ही आणला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रतिफळ सांगितलेलं आहे माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. हे का? आणि स्वर्गात आणण्यासाठी माझ्याकडे स्वर्गाचं द्वार एकच आहे. अनेक दार नाहीयेत, अनेक धर्म नाहीयेत, की अनेक कोणत्या धर्मातून का प्रभूकडे या. नाही नाही नाही, माझ्या प्यानो स्वर्गाचं दार एकच आहे आणि ते प्रभू येशू आहे. प्रभू म्हणतात की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, नाही का? येशू ख्रिस्त मार्ग आहे. प्रभू येशू म्हटला की मीच मेंढरांचं दार आहे, मी स्वर्गाचं दार आहे. माझ्याकडे आल्यापासून कुणी स्वर्गातल्या पित्याकडे जाऊ शकत नाही. म्हणून माझ्या प्यानो आम्हाला येशू ख्रिस्ताकडेच लोकांना आणलं पाहिजे. धार्मिकतेनं कुणीही स्वर्गात जाऊ शकत नाही. नीतिमत्व आचरून कोणीही मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. येशू ख्रिस्ताकडे आणून त्या व्यक्तीनं आपलं पाप टाकून देऊन प्रभूला आपल्या अंतःकरणात स्वीकारल्याशिवाय ती व्यक्ती माझ्या प्यानो जीवनाच्या पुस्तकात त्याचं नाव लिहिलं जात नाही. म्हणून फार महत्वाचं आहे. नरक माझ्या प्यानो पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी नरकाविषयी फार व्यवस्थित रीतीनं सांगितलं आहे, स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. नरकाविषयी जितकं प्रभू येशूने सांगितलं तिचं दुसऱ्या कोणीच सांगितलेलं नाहीये. कारण प्रभू येशू ख्रिस्त माझ्या स्वर्गात होता, तिथून तो आला, त्याला माहित आहे त्याच्याच हाताने ते निर्माण केलं आहे, नाही का? आणि मग ते 25 मध्ये सांगितलेलं आहे की हे नरक जो आहे हा सैतान त्या दूतासाठी तयार केलेला आहे. आणि सैतानाने मनुष्याला पापांमध्ये टाकलं आणि पापामध्ये टाकून देवापासून दूर नेलं आणि त्याला माझ्यापर्यंत तो घसरून त्या ठिकाणी काय करत फसवत आहे. सैतान हा फसवणार आहे, ठकवणार आहे, भुलवणार आहे. हवाबाईला फसवलं, ठकवलं, आज अनेक लोकांना तो फसवत आहे आणि धर्माच्या नावाखाली लोकांना देवापासून दूर नेत आहे आणि नरकात घेऊन जात आहे. आपण प्रभूचं सुवार्ता सांगून त्यांना देवाच्या राज्यात आणायचं आहे. अनेकांना सैतान गैरसमज करून देतो की लोक धर्म प्रचार करतात, धर्मात आणतात. आम्ही धर्मात आणत नाही कोणाला, आपल्याला धर्मात कोणाला आणायचं नाहीये. आम्हाला येशू ख्रिस्ताकडे आणायचं आहे की जेणेकरून त्याला शांती मिळेल, सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणजे आपल्याला प्रेज द लॉर्ड. नरक काय आहे हे प्रभू येशू ख्रिस्तांनी खूप सुंदर रीतीनं सांगितलं आहे. एक श्रीमंत मनुष्य होता, रोज थाटामाटानं ख्याली खुशाली करायचा, नाही का? कशात सांगितलंय? लुकृष्य वर्तमानाच्या अध्यात सांगितलंय ते माझ्या प्यानो की रोज तो थाटा माटानं काय करायचा? मौज मजा करायचा. आणि त्याच्या दरवाजापाशी एक लाजर नावाचा मनुष्य ठेवलेला होता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते वाचलं का मला माहित नाही, पण जर तुम्ही जर ते वाचलं नसेल तर तुम्ही जरूर ते वाचा. लुकृष्य वर्तमानाच्या 16व्या अध्यायामध्ये ते आहे बघा. आम्ही पाहूया ते लुकृष्य वर्तमान उघडा आणि 16वा अध्याय. त्याच्यामध्ये माझ्या प्यानो प्रभू येशू ख्रिस्तानी पडदा दूर करून
नरक काय आहे दाखवला आहे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे, दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याचं जीवन सांगितलंय. काय करायचा? तो श्रीमंत होता, भरपूर पैसा होता, त्याची वस्त्र, तलम वस्त्र, आणि त्यानंतर दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करायचं. जगामध्ये आज हेच चाललंय माझ्या. भरपूर पैसा लोकांकडे आहे, चांगली चांगली वस्त्र प्रावरण ते घेतात, महागाची विकत घेतात, अत्यंत महागडी वस्त्र लेऊन ते राहतात आणि थाटामाटानं ख्याली खुशाली करतात. आता माझ्या प्यानो, जेवण करणं, कपडे घालणं काही पाप नाहीये, परंतु जास्तीचा पैसा त्याच्यावर खर्च करणं आवश्यकतेपेक्षा जास्त हे चूक आहे. चांगली वस्त्र घालावीत, ब्रँडेड वस्त्री घालावीत, पण त्याच्यापेक्षा देखील जास्त प्रमाणामध्ये खर्च करणं आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करणं. त्याच्यामुळे काय झालं की पुढे आम्ही पाहतो त्याच्या दरवाजाजवळ एक लाजर नावाचा दरिद्री मनुष्य फोडारी भरलेला टाकण्यात आला होता. त्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. आज जगाचं चित्र असंच आहे. पियानो, आज लोक खाणं पिणं थाटामाटानं राहणं, चैनबाजी करणं, दारूबाजी करणं, रंगेलबाजी यांच्यामध्ये ते आज चाललेले आहेत. त्यांच्या प्रत्येकाच्या दरवाजापाशी माझ्या प्यानो हा लाजर आहे. हा लाजर प्रभू येशूचं चित्र आहे. या जगात दरिद्री होऊन तो आला, गरीब होऊन आला तुम्हा आम्हासाठी. आज तो प्रत्येक हृदयाच्या दाराशी उभा आहे. प्रत्येक हृदयाचं दार निरनिराळ्या प्रसंगातून, निरनिराळ्या परिस्थितीमधून तो त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सांगत आहे की मी देव आहे, माझ्यावर विश्वास ठेव, तुला मी शांती देण्यासाठी आहे. पुष्कळ लोक त्याचा नाकार करत आहेत. त्या ग्रस्तांनी लाजरकडे लक्षच दिलं नाही. लाजर एक चित्र आहे बरं का, कोणाचं? प्रभू. परंतु या ठिकाणी लाजर नावाचा एक व्यक्ती होता ऍक्च्युली, आणि तो पण मरण पावला, तो स्वर्गात गेला. स्वर्गात का गेला? सर्वात पहिली गोष्ट त्याचं नाव लाजर होतं. आता प्रभूने दाखले सांगताना कधी नावाचा उल्लेख नाही केला, आपण या ठिकाणी नावाचा उल्लेख केलेला आहे. तो होता, तो व्यक्ती त्या ठिकाणी होता, लाजर नाव. लाजर या शब्दाचा अर्थ हेल्प ऑफ गॉड, देवाची मदत. देव मदत करी. त्याची आई वडील गरीब असतील आणि लेकरू झालं म्हणून त्या ठिकाणं आता याला देवच मदत करी म्हणून लाजर नाव ठेवलं त्यांनी. आणि माझ्या प्यानो तुम्हाला सांगतो की गरीब परिस्थितीमध्ये असताना आई वडील गेले आणि मग हा त्या ठिकाणी माझ्या दरिद्री अवस्थेमध्ये राहिला, पण स्टील तो यहुदी होता. तो देवाकडे प्रार्थना करत असे, प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू माझ्यावर दया कर. प्रभू. आणि गरीब लोक, त्यांना कोणी नाहीये, जे असहाय्य आहेत, ते देवाचीच मदत मागतात. देवा तूच सहाय्य कर. आणि हा यहोवा परमेश्वर देवाची प्रार्थना करत असताना माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर दुःख पाहिलं आणि त्याला स्वर्गात घेतलं नाही का. ते दुःख प्रभू येशूची प्रार्थना, परमेश्वरची प्रार्थना त्यांनी केली. ते आम्हाला पाहायला मिळतं माझ्या प्यानो. हा श्रीमंत मनुष्य, एवढा थाटामाटानं ख्याली खुशाली करणारा मनुष्य, पण त्यानंतर तो त्या ठिकाणी माझ्या प्यानो अधोलोकात गेला, यातना भोगीत होता. वचन 23 मध्ये लिहिलं आहे की श्रीमंत मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम त्याच्या उराशी बसले लाजाराला दुरून पाहिले. त्याने हाक मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजाराला पाठीव, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यामध्ये बुडून माझी जीभ थंड करावी. आणि या जाळामध्ये मी क्लेश भोगीत आहे, क्लेश भोगीत आहे. क्लेश भोगण्याची ती जागा आहे माझ्या प्राण. तहान लागलेली आहे, एक थेंब देखील पाणी त्या ठिकाणी नाहीये. त्या यातना भोगीत असताना, क्लेश भोगत असताना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं आपली मेमरी त्या ठिकाणी तशीच असते. नरकात जरी गेलो ना आपण, तर त्या ठिकाणी मेमरी जात नाही. त्याने काय म्हटलं वचन 28 मध्ये, तो म्हणाला 27, तर बापा मी विनंती करतो, मला त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कोणाला? लाजराला. कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्या असिकाची साक्ष द्यावी. इतक्या यातना आहेत, मला 5 भाऊ आहेत सांगितलं, आणि त्यांनी या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून लाजराला प्रभू पाठव. लाजराला पाठवलं असतं, त्यांनी विश्वास ठेवला असतं का? नसतं ठेवलं. मरणातून कोणी उठलं तर मग विश्वास ठेवतील. अरे प्रभू येशू मरणातून उठला, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवतं का? नाही का?
म्हणून अब्राहमाने म्हटलं, जर मोशे व संदेश आहेत त्याचे त्यांनी ऐकावे. मोशे म्हणजे पहिली 5 पुस्तकं आणि नंतर बाकीचे सगळे संदेशाची पुस्तकं जुना करार त्यांच्याकडे आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायला सांगितलं. माझ्या प्यारो, नरक ही एक भयंकर अशी जागा आहे आणि ज्या जागेमध्ये माझ्या प्यानो मनुष्य जाऊन पडतो. जगात जोपर्यंत आम्ही जीवन जगतो तोपर्यंत ठीक आहे, परंतु मरण पडल्यानंतर युगान युग त्या ठिकाणी माझ्या आमच्या पापाची क्षमा झाली नाही तर आम्ही नरकातल्या त्या अग्नीमध्ये, त्या यातनेमध्ये जातो, नाही का? मरण, मरण याचा अर्थ विभक्तीकरण, वेगळं होणं. मनुष्य मरतो त्यावेळेस त्याच्यातला जीवात्मा तो आहे तो त्याच्या शरीरापासून वेगळा होतो आणि माझ्या प्यानो, पापाचं वेतन मरण आहे आणि या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती पापी आहे. मरण 2 प्रकारचं आहे. एक शारीरिकाचं मरण आणि नंतर शेवटलं मरण जे आत्म्याचं नरकामध्ये मरण देवाशिवाय या ठिकाणी. प्रगटीकरण 21 आणि 8 मध्ये म्हटलेलं आहे. हे लिहिलेलं आहे की भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, चारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. दुसरं मरण आहे अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर. त्याच्यामध्ये या सर्व लोकांना टाकण्यात येणार आहे. भेकड, विश्वास न ठेवणारे. भेकड म्हणजे बघा, जे सत्य आहे ती सत्याची बाजू न घेता घाबरून चुकीच्या मार्गाला, असत्याच्या मार्गाला जाणं. देवाचा मार्ग माहित आहे की हे सत्य आहे, येशू ख्रिस्त सत्य देव आहे, पण भेकडपणा सैतानाने मनात टाकला. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, आणि म्हणून मग शेवटी अशा लोकांना, भेकड लोकांना पहिलं स्थान आहे नरकात, पहिला नंबर आहे. एकंदर 8 प्रकारच्या लोकांचा ना या ठिकाणी उल्लेख आहे. पहिला नंबर भेकड लोकांचा आहे. माझ्या प्रियानो, भेकडपणा सोडून द्या. करून करून काय करतील माणसं, आपलं शरीर मारून टाकतील. परंतु माझ्या प्रियानो, आत्मा आणि शरीर या दोघांना नरकात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे, त्याला वाचवण्याचा अधिकार आहे, त्याला आम्हाला भ्यायचं आहे. जगाला भ्यायचं नाही, भेकडपणा दूर करायला पाहिजे. सरळ सांगायचं, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. येशू ख्रिस्ताचा मी स्वीकार केलेला आहे. येशू ख्रिस्त माझा आहे, ते आहे. विश्वास न ठेवणारे नरकात असणार आहे. देवाच्या वाक्यावर विश्वासच ठेवत नाही. कोणी पाहिलं स्वर्ग आहे का, कोणी पाहिलं नरक आहे का? अमंगळ, खून करणारे, चारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक आणि सर्व लबाड माणसे यांच्या वाटते सांगणे. ती म्हणले नाही, मी कोणती या पापात मी कोणतंच नाहीये, मी भेकड नाहीये, मी चारकर. पण तू माझ्या प्यानो सर्व लबाड माणसे. तुम्ही लबाडी केली आहे का? प्रत्येक व्यक्तीने लबाडी केली. प्रत्येक व्यक्तीसाठी हा अग्नीचा आणि गंधकाचा सरोवर आहे माझ्या प्यानो. पण देवाची स्तुती असो, चांगली वार्ता ही आहे की ह्या अशा प्रकारच्या भेकडपणा, जारकर्म, चेटकी, मूर्तीपूजक असले जरी आपण, तरी त्याच्यातून सुटका देण्यासाठी येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या भूतलावर आला आणि वधस्तंभावर मरण पावला. त्याच्या हातापायात खेळ ठोकले, आमचं पाप त्याने घेतलं. आणि माझ्या प्यानो, जी व्यक्ती त्याला आपल्या अंतकरणात घेते, पापाची क्षमा मागते, त्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त त्या दुसऱ्या मरणापासून वाचवतो. तसंच प्रगटीकरण 20वा अध्याय आणि 13 ते 15 वचन वाचा. प्रभू परमेश्वर प्रत्येच्या कृत्यांप्रमाणे त्यांचा न्याय त्या ठिकाणी करणार आहे. आणि नंतर मग माझ्या प्यानो, जीवनाच्या पुस्तकात ज्याचं नाव लिहिलेलं नाही त्यांना त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की नरकात टाकलं जाणार आहे. आणि हे दुसऱ्या मरण म्हणजे त्या ठिकाणी माझ्या प्यानो अग्नीचं आणि गंधकाचं सरोवर त्या ठिकाणी आहे. सरोवर आहे आणि ते पाण्याचं सरोवर नाहीये, अग्नीचं. सगळीकडे अग्नीच अग्नी अग्नी. आणि माझ्याकडे जीवात्मा त्या ठिकाणी यातना आणि दुःख भोगत राहणार माझ्याकडे. प्रगटीकरण 20:6 मध्ये म्हटलं आहे, पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते ख्रिस्ताचे व देवाचे याजक होतील आणि त्याच्या बरोबर 1000 वर्ष राज्य करतील. प्रगटीकरण 2:11 मध्ये म्हटलं आहे, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही. स्मृणा मंडळीच्या लोकांना प्रभूने लिहिलंय, हा, दुसऱ्या मरणाची बाधा त्यांना होणार नाही. अग्नीमध्ये आणि गंधकाच्या सरोवरात ते जाणार नाही.
प्रभू करता मरण सहन करणे जगामध्ये केव्हाही पूर्णसारखी गोष्ट आहे. अनंत काल करता त्या ठिकाणी नरकातल्या त्या भयंकर यातना आणि क्लेश आणि दुःख माझ्या प्यारो भयंकर परिस्थिती आहे नाही का. नरकाचं वर्णन त्या ठिकाणं अग्नीचं आणि गंधकाचं सरोवरच नाही केलं तर मग ते कृष्ण वर्तमान 13वा अध्याय आणि 41 ते 43 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणं नरक ही एक अग्नीची भट्टी आहे. हा, सर्व अडखळणारे वानाचर करणारे यांना त्या ठिकाणी त्या अग्नीच्या भट्टीत टाकण्यात येणार आहे. तिथं रडणं व दात खाणं चालेल. माझ्या प्यानो काय होईल त्या ठिकाणं. आम्हाला आमच्या आत्म्यामध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला पुन्हा आमचं शरीर जे आहे ते पुन्हा प्राप्त होईल आणि नंतर मग ते शरीरासहित आम्हाला त्या ठिकाणं माझ्या प्यानो त्या अग्नीच्या आणि गंधकाच्या सुरुवात टाकण्यात येईल आणि त्या ठिकाणं माझ्या रडणं आणि दात खाणं चालेल. तुम्ही म्हणाल की माझ्या तोंडात तर दातही नाहीत, दात कसे खाईल. माझ्या प्यानो त्या ठिकाणी दात देण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शरीर देण्यात येईल त्या ठिकाणी. त्या ठिकाणं त्या भूतलावर तुम्ही देवाच्या पुत्राचा येशूचा नाकार केला, त्याचा स्वीकार नाही केला म्हणून त्या ठिकाणी नरकात जावं लागणार. प्रगटीकरण 9वा अध्याय आणि त्यानंतर त्याचं 1 आणि 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तो अथांग डोह उघडला त्यावेळेस मोठा धूर त्या ठिकाणं माझ्या भट्टी त्या धुरापावनं धूर बाहेर पडला. नरकाला अथांग डोह म्हटलेला आहे. असा डोह म्हणजे असा अथांग आहे त्याला ठिकाणी त्याला त्या ठिकाणं म्हणजे आपल्याला थांगच नाहीये. खाली 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 जातच राहतं त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणं माझ्या अथांग डोह तो आहे आणि त्या अथांग डोहामध्ये माझ्या आपल्याला अनेक लोक जाणार आहेत. त्यानंतर मार्क शुभवर्तमान 9वा अध्याय 43 आणि 48 वचनामध्ये म्हटलेलं आहे नरकाला न विझणारा अग्नी. प्रभू येशू ते सांगितलं आहे न विझणारा अग्नी त्या ठिकाणं त्यांचा किडा मरत नाही सांगितलेला आहे. त्यांचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही. किडा म्हणजे मेमरी कॉन्शियस जे आहे ते सतत सतत त्या ठिकाणी आम्हाला माझ्या प्यारो खात राहील की मी प्रभूचा स्वीकार त्या ठिकाणी का नाही केला, का बरं मी पापामध्ये जीवन जगलो, का बरं मी देवाचं वचन नाही पाळलं. त्या ठिकाणी माझ्या तो किडा आहे तो मरत नाही. इट्स हॉरिबल. म्हणून माझ्या प्यानो आमच्या अवतीभोवतीचे लोक जे आहेत हे नरकात जात आहेत ना. येशू ख्रिस्ता विना ते नरकात जात आहेत आणि आम्ही घरामध्ये आरामशीर झोपा काढतोय. माझ्या प्रेरणा असं होता कामा नाही. समजलं का. प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला आत्मे आणायचे आहेत. या भूतलावरचं जीवन फार लवकर आमचं संपणार आहे. पण या लवकर संपणाऱ्या जीवनामधून आम्हाला जर काही भरीव कामगिरी करायची असेल तर ती कोणती असेल तर आत्मे देवाच्या राज्यात आणण्याचं. ते आमचं फार महत्वाचं काम. बघा जुन्या करारामध्ये आमोसचं पुस्तक आहे. आमोसच्या पुस्तकाचा 9वा अध्याय आहे आणि 2ऱ्या वचनामध्ये लिहिलंय. ते नंतर वाचा आता वेळ नाही. ते अधोलोक फोडून आत उतरले तरी माझा हात त्यास तिथून ओढून काढेल. अधोलोक फोडून आत उतरले. अधोलोक ही पृथ्वीच्या खाली आहे आणि ते फोडून ते आत उतरले तरी माझा हात तिथून त्यांना बाहेर काढेल सांगितलंय प्रभू. आणि तुम्हाला मी सांगतो की हे अधोलोक फोडलं गेलं. रियालिटी एक खोटी बातमी नाहीये. तर जे भूविज्ञानिक आहेत, भूविज्ञानिक शास्त्र म्हणजे हे आपलं भूविज्ञान जे आहे नाही का जिओलॉजी तर ते जे त्याचे सायंटिस्ट जे आहेत ते सायबेरिया देशामध्ये रशियामध्ये ते त्या ठिकाणी सगळे एकत्र येऊन त्यांनी या भूमीमध्ये ड्रिल केलं खोल. त्यांनी त्या ठिकाणी मशीनच्या द्वारे त्या ठिकाणी त्यांनी यंत्र लावली की किती फुटावर पाणी आहे, किती फुटावर खडक आहे, किती फुटावर किती उष्णता आहे याचं मापन अभ्यास सुरू केला. आणि सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या प्यानो 14.4 किलोमीटर वर त्यांचं ते यंत्र जे ड्रिल करायचं आहे खाली जायचं ते यंत्र थांबलं. त्यांना असा आवाज आला अरे खाली काहीच नाहीये पोकळ आहे. आणि म्हणून मग त्यांनी त्या मशीन मध्ये त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांनी
त्याचा अभ्यास केला की किती उष्णता आहे, काय आहे. तर त्यांना त्या 14.4 किलोमीटरवर त्या ठिकाणं माणसाच्या ओरडण्याचा, कण्याचा, किंकाळ्याचा आवाज यायला लागला. आणि ती म्हटली घाबरली. त्याला वाटलं नाही, नाही या यंत्रामध्येच काहीतरी बिघाड झाला. त्यांनी पुन्हा ते यंत्र बरोबर केलं, तर ते बरोबर तो आवाज यायला लागला. तर ते लोक घाबरले. काही सायंटिस्ट तिथून पळून गेले. म्हणे बाबा काहीतरी विचित्र प्रकार आहे हा. आणि त्या टीमचं नेतृत्व करणारे जे डॉक्टर, त्याचं नाव या ठिकाणी मी लिहिलं आहे. भूवैज्ञानिक डॉक्टर अझाकोव अझाकोव हे डॉक्टर त्या ठिकाणं म्हणजे आपलं रशियन डॉक्टर आणि भूवैज्ञानिक आहे ते. आणि त्यांनी सांगितलं की या टीमचं नेतृत्व मी करत असताना मी लहानपणापासून बायबल वाचलं. ख्रिस्ती घरात जन्मलो. बायबलची माहिती मला आहे. पण मी कधीच बायबलवर विश्वास ठेवला नाही आणि कधीच प्रार्थना केली नाही. पण ही घटना घडल्यानंतर माझ्या एकदम लक्षात आलं, तर त्या श्रीमंत मनुष्याला प्रभूने अधोलोकामध्ये पाठवलेलं आहे आणि तिथं रडणं, ओरडणं, यातना आणि क्लेश आहेत. आणि मग मी ज्यावेळेस ते स्वतः पाहिलं, मी ऐकलं, त्यावेळेस मी बायबलवर विश्वास ठेवला की खरोखर ते आहे. त्यांनी सांगितलं की ते अझाको डॉक्टर त्यांनी सांगितलं की हा प्रकल्प चालू असताना ज्यावेळेस ही घटना घडली, त्यावेळेस आमचे वैज्ञानिक फार घाबरले, भेदरले. काही जण सोडून निघून गेले. आणि त्यांनी सांगितलं की आतमध्ये आम्ही त्या ठिकाणं त्याचं तापमान पाहिलं किती आहे आतमध्ये शेवटी. तर ते तापमान 2000 फॅरेनहीट इतकं होतं. बापरे! आता माझ्याकडं 100 तापमान जरी असलं, 100, 120, 130 जरी असलं, 150 जरी असलं, तरी मनुष्य प्राणी जगू शकतो. पण 150 नाही, 2000 फॅरेनहीट इतकं त्या ठिकाणी असतं. आमचा अकोला तापमानाच्या बाबतीमध्ये 1 नंबरवर आहे नाही का? पण नरकामध्ये माझ्या प्यानो आम्हाला इथलची उष्णता इतकी कठीण होते, असह्य होते, तर तिथं नरकामध्ये 2000 फॅरेनहीट उष्णतामान आहे. बाप! आणि ही बातमी जी आहे ना, फिनिश न्यूजपेपर मध्ये त्या ठिकाणी ती आली आणि त्यानंतर त्याचं भाषांतर करण्यात ते सगळीकडे पाठवण्यात आली. हे सायंटिस्ट लोकांनी केलेली हे एक माझ्या प्रकल्पामध्ये घडलेली ही घटना आहे. हे खोटं नाहीये. आणि माझ्या प्यानो पवित्र शास्त्र किती खरं आहे, हे पुन्हा एकदा माझ्या प्यानो या प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. प्रभू म्हणतो की अधोलोक फोडून ते आत उचलले तरी माझा हात त्याला तिथून घेईल. आणि ह्या लोकांनी खरोखर ते अधोलोक फोडलं ना, 14.4 किलोमीटरवर खोलवर त्या ठिकाणी त्यांना त्या किंकाळ्या आणि ते सगळं ऐकायला यायला लागलं. नरक आहे. त्या ठिकाणी किंकाळ्या, यातना, रडणं, दात खाणं माझ्या पिढ्यात चालू आहे. आणि म्हणून आम्हाला आत्मिक देवाच्या राज्यात आणायचे आहेत बरं का. डॉक्टर डी.जे. दिनाकरांना प्रभू येशूनं स्वर्गात नेलं, परंतु त्यांना स्वर्गाचं दर्शन देखील घडलं. आणि त्यांनी सांगितलं की मी नरकातल्या त्या किंकाळ्या ते ओरडणं पाहिजे. एवढंच नव्हे तर माझे स्वतःचे मित्र, माझे नातेवाईक देखील मी ते आत्मे जे आहेत ते मी त्या नरकात होरपळताना पाहिले. त्यांच्या त्या किंकाळ्या, कर्कश किंकाळ्या. त्याने सांगितलं मी ज्यावेळेस भुतलावर आलो, त्यावेळेस 3 रात्री मी झोपू शकलो नाही. 3 रात्र मी झोपू शकलो नाही. त्या किंकाळ्या, त्यांचे आवाज, त्यांचं रडणं, त्यांचं ओरडणं, त्यांचं विव्हळणं माझ्या कानावर सतत येत होतं. आणि मी रडत होतो, मी म्हणतो, प्रभू लोकांना नरकातून वाचवण्यासाठी मला उपयोग आता. प्रभू आत्मेत मला दे. माझ्या बहिणीनो, माझ्या भावांनो, आज आम्हाला ही वास्तविकता बायबलमध्ये दिलेली आहे. आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहोत. ज्या गोष्टी क्षणभंगूर आहेत, ज्या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत, ज्या गोष्टीला सार्वकालिकतेमध्ये काही अर्थ नाहीये, त्या गोष्टींमध्ये आमचा वेळ चालला जर असेल, तर माझ्या प्यानो आम्ही जागरूक व्हायची गरज आहे. जागरूक व्हायची गरज आहे बरं का. या जगाची पॉप्युलेशन 2021 सर्वे प्रमाणे 7 अब्ज 90 कोटी आहे. आणि भारत देशाची लोकसंख्या
2020 प्रमाणे 1 अब्ज 38 कोटी आहे. 138 crores people are living in our country. चायनाची आता 140 आहे. आम्ही 138 म्हणजे आता आम्ही हळूहळू त्यांना पार करणार. इतके सगळे मानव प्राणी जे देवाच्या प्रतिमेप्रमाणे घडवलेले आहेत माझ्या प्यानो, त्यांना सैतान नरकात घेऊन जात आहे. आपण काय करत आहोत माझ्या प्यानो? त्या सर्वेमध्ये गुगलमध्ये मी पाहिलं, या भूतलावर एका मिनिटाला 114 लोक मरतात. एका मिनिटाला त्या भूतलावर 114 लोक मरतात. प्रत्येक तासाला 6,829 लोक मरतात. एका दिवसाला 1,63,898 लोक मरतात. आणि आपल्या भारत देशामध्ये एका दिवसाला 27,873 लोक मरतात. 27,873 पैकी 2% फक्त लोक असे आहेत की ज्यांचं जे ख्रिस्ती आहेत. 2.3 मध्ये देखील काही आरसी आहेत, काही माझ्या प्यानो असे आहेत की जे विश्वास ठेवत नाहीत. तर किती लोक माझ्या प्यानो मरत आहेत, रोज रोज मरत आहेत. व्हॉट आर यू डुईंग? तुम्ही काय करत आहात, मी काय करत आहोत माझ्या प्यानो? भयंकर परिस्थिती आहे. आमच्या देशाची लोकसंख्या त्या फक्त 2.3% ख्रिश्चन लोक आमच्या देशात आहेत. 2.3%. आणि आमच्या देशामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन घेऊन थोमा आला 2000 वर्षापूर्वी. 2000 वर्षापूर्वीपासून आमच्या देशामध्ये देवाचं वचन त्या ठिकाणी आहे, परंतु अजून 2% पेक्षा जास्त वाढ झालेली नाहीये. प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यानो आम्हाला विचारी, भारतीय ख्रिस्ती लोक माझ्या प्यानो किती आळशी आहेत, किती जगिक आहेत, किती रंगेल आहेत, जगामध्ये रंगलेत नाही का? हो माझ्या प्यानो, प्रभू येशूने म्हटलं, तुम्ही सर्व जग मिळवलं पण आपला आत्मा, आपला जीव गमावला तर तुम्हाला काय लाभ? मत्ते कृष्णवर्तमान 16 अध्याय 26 वचन. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, हजारोच्या संख्येने लोक नरकात जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला प्रभू परमेश्वर देव जाब विचारणार आहे. प्रभू तुम्हाला विचारील, मला विचारील, तो म्हणशील तू काय केलंस? तू काय केलंस? एजचं पुस्तक 3रा अध्याय आणि 18 आणि 20 वचन जर त्या ठिकाणी तुम्ही वाचाल, त्या ठिकाणी प्रभू म्हणतो, तू त्या पातक्याला जर सावध केलं नाही तर त्याच्या रक्ताचा झाडा मी तुझ्या हातून घे. आम्हाला दिसत आहे लोक पाप करत आहेत, नीती करत आहेत, अनैतिक गोष्टी करत आहेत, मूर्तीपूजा करत आहेत. त्यांना त्या पातकापासून आम्हाला सावध करायचं आहे. आणि जर नाही केलं तर प्रभू सांगत आहे की त्यांच्या रक्ताचा झाडा प्रभू आमच्याकडून घे. प्रेमानं सांगायचंय आम्हाला. हा, लोकांना जागृत करायचंय. आणि म्हणून इफिस मंडळीच्या वडिलांना समारोपाचा संदेश देत असताना प्रेषित पावलानं त्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं. खूप सुंदर संदेश आहे तो. मी प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय वाचाल, आम्ही सगळं वाचणार नाही, पण तो त्या ठिकाणी काय सांगत आहे पाऊल? आजच्या दिवशी मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, 26-27 वचन, मी तुम्हाला खात्री की सर्वांच्या रक्ताविषयी मी निर्दोषी आहे, कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हाला सांगण्यास मी कसूर केला नाही. देवाचा संपूर्ण मनोदय सांगण्यास मी कसूर केला नाही आणि मी तुम्हा सर्वांच्या रक्ताविषयी, इफिसीतल्या मधल्या सर्वांच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे. माझ्या प्यानो, असं तुम्ही म्हणू शकाल का? तुम्ही ज्या शहरात राहता, कदाचित तुम्ही अकोला, पुणा, नाशिक, धुळे कोणत्याही ठिकाणी राहत असाल, पण तुमच्या शहरात तुम्ही राहता, प्रभू परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्या रक्ताविषयी तुमच्याकडून झाडा येईल. तू काय केलंस? टीव्ही पाहत बसला, मोबाईल मध्ये अडकला, झोपा काढल्या, चैनीच्या गोष्टी केल्या, पैसा मिळवण्याकरता रममाण झाला, ओव्हर टाईम केला. ऑल दिस थिंग्स त्या आमच्या जीवनामध्ये आहेत. आणि मग त्या ठिकाणी माझ्या प्यानो आम्ही काय करणार काय? आणि म्हणून यशायाच्या पुस्तकाच्या 59व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी म्हटलं, प्रभू म्हणतो की उद्धार करवत नाही एवढा माझा हात तोकडा झाला नाही. तारण करू नये, उद्धार एवढा माझा हात तोकडा झाला नाहीये, पण तुमचं पातक त्या ठिकाणामध्ये येत आहे. तुमचे हात रक्तानं बरबटलेले आहेत, विटाळलेले आहेत. म्हणजे आमच्या हाताला रक्त लागलेलं आहे.
आणि सर्व जे निष्पाप लोक आहेत, जे नरकात जात आहेत, त्यांचं रक्त आमच्या हाताला लागलेलं आहे. आणि हे रक्त माझ्या ही जबाबदारी पूर्ण करायची आहे. हे पूर्ण करायची. कधी कराल तुम्ही पूर्ण? त्या ठिकाणी उभे राहाल तर काय कराल? आज तुमच्याकडे देवाचं वचन आलेलं आहे बघा. तुम्हाला आणि मला प्रभू परमेश्वर देवाची ही जर सेवा केली आपण आत्म जिंकण्याची, आम्हाला प्रभूने मगुट दिलेला आहे. पण आम्ही जर केली नाही तर माझ्या प्यानो आमचं किती मोठं नुकसान त्या ठिकाणी आहे, नाही का? आम्ही जिथं कुठं राहतो त्या ठिकाणी प्रत्येक विश्वासणाऱ्याची माझ्या प्यानो ही एक काय आहे, जबाबदारी आहे. प्रभू येशूने काय सांगितलं? सर्वात मोठी आज्ञा, द ग्रेट कमिशन ऑफ जीसस क्राइस्ट कोणता आहे? ते सांगितलं प्रभू येशू ख्रिस्तानी की तुम्ही सर्व जगात जाऊन त्या ठिकाणं सुवार्तेची घोषणा करा. जगात जाऊन तुम्ही शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि तुम्हाला मी जे आज्ञा पिलं आहे ते सर्व पाळायला शिकवा. ही सर्वात मोठी आज्ञा आहे. ही सर्वात मोठी आज्ञा आहे. त्यानंतर मार्क ऋषीबोधमान 16वा अध्याय 15व्या वचनात म्हटलेलं आहे की त्यांनी त्याला सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. आम्ही कोणाला करतो प्यारो? हे लोक काय म्हणतील? तुमची प्रतिष्ठा, आम्हाला हसतील, आमची मजाक करतील. अरे ते नरकात चाललेले आहेत. ते उद्या म्हणतील तुम्हाला, अरे तुम्ही आमच्या गल्लीत राहत होता, तुम्ही तर आमच्या घरासमोर राहत होता, तुम्ही तर आम्हाला कधी सांगितलं पण नाही, तुम्ही ऐकत नव्हता. अरे पण काय झालं? सांगायचं होतं. आता याच्यातून आम्ही वाचलो असतो ना. माझ्या प्यानो आपण कसंही करून तयारी करा. नवीन करार आपल्याकडे उपलब्ध आहेत. आता आपल्याला काही सांगता येत नाही कारण आम्ही काय द्यायचं. ते नवीन करार घेऊन प्रत्येकच्या घरात जाऊन सांगा. ऐको न ऐको त्यांच्या रक्ताविषयी आपण आता निर्दोष झालो. आपण त्यांना सांगितलेलं आहे. आता काही प्रॉब्लेम राहणार नाही. असं होऊ द्या ना. आमच्या विश्वासी मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीनं जिथं आपण राहतो त्यांच्या प्रत्येकच्या घरामध्ये नवीन करार वाटून त्यांना त्या ठिकाणी वचन सांगायचं आहे. त्यांनी नाही स्वीकारलं तर आपला नवीन करार परत घेऊन घरी यायचं आहे. पण तुम्ही तुमच्या जबाबदारीतून सुटलेले आहात. त्यांच्या रक्ताचा जाप प्रभू तुमच्यावर मागणार नाही. डी.एल. मूडी अमेरिकन देवाचे महान सेवक माझ्या प्यानो, त्यांनी सगळी अमेरिका आणि सगळा इंग्लंड सगळा युरोप हलवून टाकला. प्रेज द लॉर्ड, ग्रेट मॅन ऑफ गॉड. एका संडे स्कूल मध्ये तारण झालं. त्यांनी असं म्हटलं आहे बघा, तो म्हणतो, डी.एल. मूडी म्हणतात, जेव्हा मी पाहतो की हजारो हजार तरुण मरणाच्या नरकाच्या मार्गाने जात आहेत तेव्हा त्यांच्या तारणासाठी ख्रिस्त येशूच्या पायापाशी लोटांगण घेऊन अश्रू ढाळून प्रार्थना करण्याची तळमळ मला लागली आहे. प्रेज द लॉर्ड. काय प्यानो अशी तळमळ लागलेली का? आमच्या तरुण तरुणीला कसली तळमळ लागली? आमच्या तरुण तरुणीला ही तळमळ लागली पाहिजे. येस, डी.एल. मूडी माझ्या प्यानो लहान असण्यापासूनच प्रभूकडे आला आणि त्याला तरुणांचा मोठा भार. म्हणून माझ्या प्यानो आम्हाला दिखलाचा भार असा पाहिजे माझ्या प्यानो. ते का जे थोर देवाचे महान सेवक ज्यांचा प्रभूने उपयोग करून घेतला त्या सगळ्यांना माझ्या प्यानो आत्मिक जिंकण्याची एक तीव्र इच्छा होती. दे हॅड अ ग्रेट पॅशन फॉर सोल्स. वी डोंट हॅव द पॅशन फॉर सोल. आत्म्याची भूक तहान आम्हाला नाहीये. आत्मा मेला काय गेला काय आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाहीये. आम्हाला पैसा पाहिजे, आम्हाला चैन, सुख, आरामदायी, नाही का? माझ्या प्यानो ते असणं काही वाईट नाहीये. ते दिल्यानंतर देखील आम्ही प्रभू परमेश्वर करता आत्मी किती जिंकत आहोत ते महत्वाचं आहे. स्कॉटलंड देशातील जॉन नॉक्स नावाचा देवाचा एक अत्यंत प्रभावी सेवक होऊन गेला माझ्या प्यानो. त्यांनी माझ्या प्यानो आपल्या देशासाठी प्रार्थना केली. त्यांनी गॉड, प्रभू मला स्कॉटलंड दे, तिथे मला मारून टाक. आणि रात्रभर तो आपल्या खोलीमध्ये माझ्या जमिनी त्या ठिकाणी तो देवाकडे ओरडत राहायचा, मला प्रभू माझा देश वाचव, आत्मे नरकात जात आहे. त्याची पत्नी त्याच्याकडे यायची, ती म्हणायची झोप घ्यायची. तो म्हणायचा की आत्मे नरकात जात आहेत आणि मी झोप घेऊ का? माझ्या प्यानो प्रार्थना, रडून प्रार्थना, आणि शेवटी प्रभू परमेश्वर देवाने त्याची प्रार्थना ऐकली. व्हेरी ग्रेशियसली गॉड ग्रँटेड स्कॉटलंड टू जॉन नॉक्स. जॉन नॉक्सला प्रभू परमेश्वर देवानं माझ्या प्यानो देऊन टाकला.
ठीक आहे. आणि आपल्या ख्रिस्ती इतिहासामध्ये त्याचं ते वाक्य फेमस ठरलं, लॉर्ड गिव्ह मी स्कॉटलंड ऑर आय डाय. लॉर्ड गिव्ह मी स्कॉटलंड ऑर आय डाय. मला स्कॉटलंड दे प्रभू, नाही तर मी मरून जातो, मला मारून टाक. आणि ते सगळ्या जगातल्या सगळ्या त्याचं ते वाक्य माझ्या प्यानो, आणि प्रभूने त्याला त्याचं वाक्य ऐकलं, त्याचं रडणं पाहिलं, त्याची तळमळ पाहिली, आणि प्रभू परमेश्वर संपूर्ण स्कॉटलंड देश त्याला दिला. प्रेज द लॉर्ड. आमचा प्रभू परमेश्वर देव. जॉन वेस्ली, ग्रेट मॅन ऑफ गॉड, त्यांनी मेथॉडिस्ट मिशनची स्थापना केली. पियानो जॉन वेस्ली आणि चार्ल्स वेस्ली, दोन भाऊ, आणि त्या दोन्ही भावांनी माझ्या पियानो युरोप खंड त्या ठिकाणं माझ्याकडून ते वचन सांगायचे त्यावेळेस एखाद्या मनुष्याच्या बंदुकीच्या गोळीनं समोर जाऊन धाडकन खाली पडावा त्याप्रमाणे लोक पडायचे. त्या काळामध्ये इंग्लंडमधील लोक दारूच्या बाटलीमध्ये बुडाले होते. त्याच्यातून त्यांनी त्यांना बाहेर काढलं. उपास आणि प्रार्थना माझ्या प्यानो त्या तरुणांनी केली. त्याच्या पालक लोकांना माझ्या प्यानो संदेश देत असताना जॉन वेस्लीने सांगितलं, मला फक्त जे पापाला घाबरतात, जे पापाला घाबरतात आणि फक्त देवाची इच्छा पूर्ण करू पाहतात, असे 100 लोक फक्त मला द्या. मी प्रभू या पृथ्वीवर स्वर्गाचं राज्य स्थापित करण्याकरता सांगितले. येस. त्यानंतर तो म्हणतो की 100 लोकांच्या द्वारे नरकाचे दरवाजे खिळखिळे करतील, पृथ्वीवर देवाचे राज्य प्रस्थापित करतील. हे 100 लोक की जे फक्त पापाला घाबरतील आणि देवाची इच्छा पूर्ण करण्याकरता धडपड करतील. माझ्या प्रियानो, आमच्या जीवनामध्ये आम्ही घाबरलं पाहिजे. पाप नको नको नको, त्या पापामुळे माझ्या प्रभू परमेश्वरापासून मी दूर जाईन. आणि इच्छा पूर्ण करायची तर आपली स्वतःची इच्छा नाही, पण देवाची इच्छा पूर्ण करायच्या माझ्या प्रियानो. आणि जॉन वेस्लीचं कार्य माझ्या प्रियानो, 83 वर्षाचा ज्यावेळेस तो झाला, 85 वर्षाचा ज्यावेळेस तो झाला, त्यावेळेस तो माझ्या प्यानो ती घोड्यावर प्रवास करायची, सेवा करायची. आणि त्यावेळेस तो सकाळी मला 4ला उठता येत नाही, मला सकाळी आळसपणा येतो, म्हणून तो कुरकुर करायला लागला. ती वयाच्या 85 वर्ष सकाळी उठून प्रार्थना प्रभूला. माझ्या प्यानो आमचे तरुण आमच्या तरुण आम्हाला तो धडा पाहिजे माझ्या प्यानो, आम्ही घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. त्यानंतर ह्या वेस्लीचाच मित्र व्हाईटफील्ड, ग्रेट मॅन ऑफ गॉड, देवाचा एक फार महान मनुष्य होऊन गेला माझ्या प्यानो. तो असं त्याच्याविषयी सांगतात, तो म्हणायचा, देवा मला आत्मे दे, नाहीतर माझा आत्मा घे. आणि ही प्रार्थना तो साधारण करत होता, रडून हुंदके देऊन तो प्रार्थना करायचा. असं सांगतात की अशी प्रार्थना तो करायचा रडून रडून, त्यावेळेस त्याच्या तोंडावर मोशेच्या तेजाप्रमाणे तेज यायचं. मोशाला कसं त्याचं तेज पाहून लोक त्या ठिकाणी डोळे दिपायचे लोकांचे, आणि त्याप्रमाणे ते तेज त्या व्हाईट फील्डला माझ्या प्यानो त्या ठिकाणी यायचं. आणि अनेक आत्मे या ग्रस्ताने जॉर्ज व्हाईटफील्डने माझ्या प्यानो देवाकडे आणली. विल्यम बूथ, अनदर ग्रेट मॅन ऑफ गॉड, त्यांनी सॅल्वेशन आर्मीची स्थापना केली. आणि त्या ठिकाणी माझ्या प्यानो इंग्लंडच्या राजाने त्याला विचारलं, व्हॉट इज युअर पॅशन, तुझी सर्वात तीव्र इच्छा कोणती आहे? सांगितलं, अनेकांना पैसा आणि सोनं, अनेकांना स्वतःची कीर्ती, स्वतःचं नाव करणं, पण माझा तसं नाही, मला ते काही नको आहे. मला फक्त आत्मे जिंकण्याची तीव्र जबरदस्त इच्छा आहे. आय हॅव पॅशन फॉर सोल्स, ग्रेट पॅशन फॉर सोल. आणि माझ्या प्यानो प्रभूने ह्या लोकांचा उपयोग करून घेतला. त्यांना आत्म्याची तहान भूक ओझं होतं. आज आम्हाला ओझं हवं आहे. प्रार्थना करून आत्मे देवाच्या राज्यात आणायचे. आमचं ऐकत नाहीत लोक, आणि ऐकणार पण नाहीत लोक ते माझ्या प्यानो, परंतु देव आमचं ऐके. देवाची प्रार्थना रात्रंदिवस जर आम्ही करत राहिलो माझ्या प्यानो, आमच्या भारत देशामध्ये जॉन हेडे हा एक माझ्या प्यानो मध्यस्थीचा प्रेषित त्याला म्हटलेला आहे. येस, ही केम अँड ही सर्व. त्याच्या प्रार्थनेने त्यांनी किती हजारो लोक माझ्या प्यानो प्रभूकडे आणले, आणि त्यांनी भारत देशामध्ये सेवा केली. तो पण म्हणायचा, पित्या हे आत्मे मला दे, नाही तर मी मरतो. आणि जोपर्यंत आम्ही असं म्हणत नाही आणि मारायला तयार होत नाही, मारून टाक मला प्रभू, पण
जर मला आत्मे देत नशील तर, नाही तर मला आत्मेच दे. प्रभूकडे अशी प्रार्थना करा आणि खरोखर तसं जगा माझ्या प्यानो. प्रभू परमेश्वर देव माझ्या प्यानो संपूर्ण महाराष्ट्र, परंतु पूर्ण भारत देश आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस तो देईल माझ्या प्यानो, त्यावेळेस ज्यावेळेस आम्हाला स्वर्गामध्ये घेतलं जाईल अंतराळामध्ये, आणि त्यावेळेस माझ्या प्यानो सगळ्या लोकांसमोर आम्ही आमचं नाव पुकारण्यात येईल आणि मग आमच्या नावाची टाळ्या वाजवतील. देवदूत त्या ठिकाणी प्रभूला धन्यवाद देतील आणि आम्हाला माझ्या प्यानो त्या ठिकाणी हा अभिमानाचा, आनंदाचा क्राउन ऑफ रिजॉयसिंग आम्हाला देण्यात येईल. किती चांगली गोष्ट आहे माझ्या प्यानो, किती चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून माझ्या प्यानो, डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाइम, डोंट वेस्ट युअर लाईफ. तुमचं जीवन माझ्या प्यानो तुम्ही व्यर्थ घालवू नका. मग आता आत्म जिंकण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट माझ्या प्यानो, आत्म जिंकण्यासाठी त्या ठिकाणं मत्ती वर्तमान 4 अध्याय 19 वचनामध्ये प्रभू येशू त्यांच्या शिष्यांना म्हटलं की तुम्ही माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारी बनवेल. माझ्या मागे या. इट्स वी हॅव टू फॉलो जीसस, बी लाईक जीसस. प्रभू येशूचं प्रार्थनामय जीवन कसं होतं? माझ्या प्यानो, देवाचा तो पुत्र असतानाही तो रात्र दिवस प्रार्थना करायचा, डोंगरावर प्रार्थना करायला जायचा, एकांतात प्रार्थना, अरण्यवासात जायचा त्या ठिकाणी प्रार्थना करायला. माझ्या प्यानो, प्रार्थना तो करत असल्यामुळं आम्हाला पाहायला मिळतं त्यांनी त्याची कार्यसिद्धी केली, भीतीची इच्छा त्यांनी पूर्ण केली. प्रभूचं कार्य बघा, सेवेमध्ये येत असताना उपास आणि प्रार्थना प्रभूने केल्या. पवित्र आत्म्याचा अभिषेक त्याच्यावर आला ज्यावेळेस त्यांनी बाप्तिस्मा घेतला, पूर्ण धर्माचरण पूर्ण केलं प्रभू येशूचं. माझ्या प्यानो, बी लाईक जीसस, हॅव बर्डन फॉर सोल. त्यावेळेस त्यांनी समुदाय पाहिला, 9व्या अध्यायामध्ये मत्ती लिहिलेला आहे, लोक समुदाय पाहून त्याला कळवळा आला, कारण मेंढर नसलेल्या मेंढपाळाप्रमाणे ते माझ्या प्यानो लोक त्याला दिसले. आज किती लोक आहेत माझ्या प्यानो, त्यांना मेंढपाळ नाहीये, त्यांना काहीच माझ्या प्यानो वचनाचं ज्ञान नाहीये, आणि ते आंधळे आहेत आणि ते सरळ नरकाच्या दिशेने चाललेले आहेत. आज आम्हाला देवानं माझ्या प्यानो समज दिलेला आहे, आणि म्हणून माझ्या प्यानो आम्हाला लोकांना सावध करायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्यानो, आनंदाचा मुकुट, अभिमानाचा मुकुट, हा आत्म्याचा मुकुट प्रभूने आम्हाला द्यावा. हा आनंद, अहो प्रभूकडे एखादा आत्मा आणायचा ना, इतका मोठा आनंद होतो हो. या जगात असा आनंद दुसरीकडे कुठे मिळणार नाहीये. आणि म्हणून प्रभूकडे आत्मे आणा, जिंका प्रभूकडे करता आत्मे. जगातल्या गोष्टीमध्ये नका राहू. ह्या जगातल्या गोष्टी जगातच राहतील आणि त्या नाहीशा होतील, त्या भस्म होतील माझ्या प्यानो. पण प्रभू येशू ख्रिस्त माझ्या प्यानो त्याच्याकरता केलेली कार्य, त्याच्या इच्छेप्रमाणे आम्ही काही करू तर ते कधीच नष्ट होणार नाही. प्रभू तुम्हाला फार मोठा आशीर्वाद देऊ माझ्या प्यानो. आणि आत्मे जिंकण्यासाठी तयार व्हा, प्रार्थना करा, उपवास करा, अगदी माझ्या प्यानो रात्रभर प्रभूकडे मागत राहा. आपल्या मंडळीत मी सांगितलेलं आहे, 20 जणांची यादी प्रत्येकाने करायची आहे आणि त्या 20 जणांसाठी रोज प्रार्थना करून त्याला देवाकडे आणायचं आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, तुम्ही जर अशा प्रकारे तुम्ही जर माझ्या प्यानो आत्म जिंकण्याकरता प्रयत्न कराल तर डेफिनेटली गॉड विल ऑनर यू द क्राउन ऑफ लाईफ. क्राउन ऑफ लाईफ देऊन तुम्हाला प्रभू सन्मानित करेल, मला सन्मानित करेल. आणि म्हणून आमचं ध्येय एकच पाहिजे की प्रभू आत्मे जिंकणारं बनव, मला आत्मे जिंकणारं बनव. प्रेज द लॉर्ड. प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना ऐकेल. या आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. हे आमच्या यहोवा प्रभू परमेश्वर देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूजी, आनंदाचा मुकुट त्या लोकांना मिळणार आहे की जे लोक आत्मे जिंकून तुझ्या राज्यात आणतील. प्रभू परमेश्वर देवा, आत्मे जिंकून आणण्यासाठी आमच्यापैकी प्रत्येकाला तू प्रेरणा दे प्रभू. आम्ही प्रभू पाहिलं किती लाखो लोक पवित्र बापा नरकाच्या वाटेनं आहेत, हजारो लोक पवित्र बापा रोज मरत आहेत. आणि अशा लोकांना प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही जर सुवार्थ सांगितली नाही तर त्यांच्या रक्ताचा झाडा आमच्याकडून घेण्यात येईल. आणि म्हणून प्रभू तू आमचं सहाय्य करता हो, आमच्यावर दया कर प्रभू. आणि आमच्या प्रभू परमेश्वर त्या मंडळीतल्या लोकांना प्रत्येकाला प्रभू आत्मे जिंकणार बनव, अशी आम्ही आग्रहाची प्रार्थना करतो की जेणेकरून प्रभू आमचं रॅप्चर झाल्यानंतर आम्ही प्रभू अंतराळामध्ये तुझ्या समोर असू आणि प्रभू तुझ्या त्या न्यायासनासमोर, बेमासमोर प्रभूजी आम्हाला ते बक्षीस सर्वांसमोर मिळणार प्रभूजी. आणि म्हणून प्रभू आम्ही आत्मे जिंकणारे असावं.
प्रभू आम्हाला आत्मे जिंकण्याची तीव्र इच्छा निर्माण कर. मोठं आत्म्यांचं ओझं प्रभू तू आम्हाला दे, अशी आमची आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना आहे. उपकार मानतो प्रभू, आमची प्रार्थना ऐकली आहे. सर्व गोष्टी धन्यवाद देऊन ही प्रार्थना येशू प्रभूच्या गोड नावात आम्ही अर्पण करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन, 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 आमेन. प्रेज द लॉर्ड.